Namaskar. I am Advocate B.R. Bornak. The topic of our today's lecture is Directorate of Agriculture Marketing, Maharashtra State, Pune. आपण याला मराठीमध्ये पणन संचालनालय असे म्हणू शकतो. डायरेक्टोरेट म्हणजे संचालनालय आणि ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे कृषी पणन. ॲग्रिकल्चर दॅट इज कृषी, मार्केटिंग पणन. तर कृषी पणन संचालनालय असं आपण याला मराठीमध्ये म्हणू शकतो. सो लेट अस हॅव अ लुक ऑन some historical background of the Directorate of Agricultural Marketing, Maharashtra State, Pune. See, you all know that the Maharashtra state was formed on 1st May 1960. म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना जी आहे ही 1 मे 1960 रोजी झाली आहे. अँड Maharashtra Agriculture Produce Marketing Regulation Act 1963 was passed. म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाल्याच्यानंतर हा जो कायदा आहे MEAPM ॲक्ट त्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे हा 1963ला पास झाला. त्याच्यानंतर त्याचे रूल्स फ्रेम केले गेले. द रूल्स अंडर दिस ॲक्ट वेर आल्सो फ्रेम्ड and administrative machinery under the cooperation department was interested to enforce this act. म्हणजे ही कायद्याची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आहे ही सहकार विभागाकडे दिली गेली. With the passage of time, the activities related to agriculture marketing got multifaceted. म्हणजे कालपरत्वे म्हणा, म्हणजे वेळ जशी जशी गेली तसं काय झालं की ह्या ज्या कृषी पणन या संबंधातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या अशा मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या. सिमिलरली द ॲक्टिव्हिटीज ऑफ मार्केटिंग थ्रू सेल परचेस युनियन, म्हणजे सेल परचेस खरेदी विक्री संघ होते, त्यांच्या माध्यमातून ह्या ज्या मार्केटिंग म्हणजे पणन खरेदी विक्रीच्या ॲक्टिव्हिटी, कंझ्युमर सोसायटीज, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल सोसायटीज, ॲग्रो प्रोसेसिंग सोसायटीज यांच्यामार्फत पण ज्या होणाऱ्या ज्या सेल अँड परचेसच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे खरेदी विक्रीच्या ॲक्टिव्हिटीज आहे दे ऑल्सो गॉट डायव्हर्सिफाईड अँड इन्क्रीज्ड इन व्हॉल्यूम. म्हणजे ह्याच्यामध्ये पण विविधता आली आणि ह्याचं प्रमाण पण वाढलं. हेन्स द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इस्टॅब्लिश्ड अन इंडिपेंडंट डायरेक्टोरेट ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन नोव्हेंबर 1971. त्यामुळे काय केलं की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नोव्हेंबर 1971 ह्याच्यासाठी वेगळ्या संचालनालयाची स्थापना केली इन नोव्हेंबर 1971. अप टू डिसेंबर 1979 द डायरेक्टर वॉज अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ द कमिशनर फॉर कोऑपरेशन अँड रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, महाराष्ट्र स्टेट, पुणे. म्हणजे डिसेंबर 1979पर्यंत हे जे कृषी पणन संचालनालय जे होतं हे आपले सहकार विभागाचे जे कमिशनर आहेत म्हणजे आयुक्त आहेत त्यांच्या अंडर होतं, त्यांच्या अधिपत्याखाली होतं. पण फ्रॉम 1 जानेवारी 1980 म्हणजे 1 जानेवारी 1980 पासून द डायरेक्टोरेट ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज द हेड ऑफ द डिपार्टमेंट and delegated with the administrative and financial powers. म्हणजे 1 जानेवारी 1980 पासून द डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे या ठिकाणी कृषी पणन संचालक ह्यांना सगळे अधिकार दिले आणि त्यांना हे जे कृषी पणन संचालनालय जे आहे ह्याच्या सगळ्या प्रशासकीय आणि आर्थिक ज्या काय पॉवर्स आहेत म्हणजे अधिकार आहेत हे सगळे हे जे कृषी पणन संचालक जे आहेत म्हणजे डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग यांना हे सगळे प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार दिले. कधीपासून? फ्रॉम 1 जानेवारी 1980 पासून. नाउ लेट अस सी द व्हिजन ऑफ दिस डायरेक्टरेट. म्हणजे या संचालनालयाचं जे व्हिजन आहे म्हणजे दृष्टिकोन आहे हा काय आहे बघू आपण.
टू एंडोवर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह and organized marketing network with well equipped infrastructural facilities so as to facilitate the farmers to get remunerative prices to their agricultural produce and quality agricultural goods to consumers. म्हणजे याचं एक उद्दिष्ट काय म्हणजे व्हिजन जे आहे म्हणजे एक त्याचा दृष्टिकोन आहे असा की म्हणजे जागतिक पातळीवरती हे जे एक वेगळं एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं जेणेकरून शेतीमालाला चांगली बाजारपेठ मिळेल, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल त्यांच्या शेतमालाला आणि ग्राहकांना पण चांगल्या दर्जाचा शेतीमाल मिळेल. हा एक व्हिजन आहे या संचालनालयाचा. अँड व्हॉट इज द मिशन ऑफ दिस डायरेक्टरेट? या संचालनालयाचं मिशन काय आहे? म्हणजे आपण एक टार्गेट म्हणतो ते काय आहे? टू एंडोर फॉर प्रोॲक्टिव्ह रिस्पॉन्सिव्ह अँड प्रॉम्प्ट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द फंक्शनिंग ऑफ द ऑल मार्केटिंग कोऑपरेटिव्ज इन द स्टेट बोथ रुरल अँड अर्बन with a view to achieve departmental goals and enhanced quality delivery system to members and public at large. या ठिकाणी एक चांगली एक यंत्रणा उभी करणं, प्रशासकीय यंत्रणा उभी करणं की जेणेकरून ह्यांच्या संचालनालयाच्या अंडर ज्या काही ॲक्टिव्हिटीज येतात त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये चांगली सुधारणा करून मार्केटमध्ये वेळेत तसा शेतमाल पोचला पाहिजे, जेणेकरून क्वालिटेटिव्ह सर्व्हिस मिळाली पाहिजे मेंबर्सना आणि पब्लिक ॲट लार्जला. पुढे टू प्रोव्हाइड बेटर ॲज वेल ॲज अल्टरनेटिव्ह मार्केटिंग ऑपॉर्च्युनिटीज टू द फार्मर्स सो दॅट दे आर नॉट सब्जेक्टेड टू डिस्ट्रेस सेल. म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे, त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळाला पाहिजे, जेणेकरून शेतकरी डिस्ट्रेस सेल म्हणजे अगदी कंटाळून आपला माल असा विकणार नाहीत अगदी कमी किमतीला. त्यामुळे चांगला माल शेतकऱ्यांच्या मालाला मिळाला पाहिजे, हे पण याचं मिशन आहे. देन टू एन्श्युअर मार्केट रिफॉर्म्स बाय रिड्युसिंग मिडलमॅन टू ॲन ऑप्टिमिस्टिक लेवल बाय प्रोव्हाइडिंग अल्टरनेटिव्ह मार्केट चॅनेल्स ऑफ डायरेक्ट मार्केट लायसन्स, फार्मर कंझ्युमर मार्केट्स, प्रायव्हेट मार्केट्स अँड कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. जेणेकरून शक्य तितके ह्याच्यामधले जे मिडलमॅन आहेत, म्हणजे दलाल लोक आहे, मध्यस्थ लोक आहेत, याच्यातून इथून या बाजूला काढायचे आहे साखळीतून. म्हणजे शेतमालाचं उत्पादन आणि विक्री या साखळीतून दलाल लोक बाजूला गेली पाहिजे आणि हे डायरेक्ट मार्केट लायसन्स शेतकऱ्यांना देणं किंवा फार्मर कंझ्युमर मार्केट स्थापन करणं, प्रायव्हेट मार्केट्स आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अशा प्रकारच्या योजना अंमलात आणणं, जेणेकरून दलाल लोक नाहीशी होतील आणि त्याचा सगळा फायदा जो आहे हा शेतकऱ्यांना मिळेल, ह्याच्यासाठी प्रयत्न करणं. देन टू मेंटेन ॲन इक्विलिब्रियम बिटवीन रेम्युनरेटिव्ह प्रायसेस टू फार्मर्स अँड रिजनेबल प्रायसेस टू कंझ्युमर्स. म्हणजे शेतकऱ्यांनाही चांगली किंमत मिळाली पाहिजे आणि ग्राहकाला पण रास्त भावात शेतमाल मिळाला पाहिजे, ह्याच्यामधला सुवर्ण मध्य साधणं. टू मेक व्हॅल्यू ॲडिशन इन द ॲग्रिकल्चर प्रोड्यूस बाय प्रोव्हाइडिंग फॅसिलिटीज फॉर ग्रेडिंग, स्टँडर्डायझेशन, प्री-कूलिंग, प्रोसेसिंग, पॅकेजिंग अँड एक्सपोर्ट प्रमोशन थ्रू गव्हर्मेंट स्कीम्स अँड पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. म्हणजे हा शेतमाल जो आहे हा नाशवंत असतो, तर त्याच्यामध्ये तो नाश होऊ नये आणि त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन यावं, म्हणजे अगदी दीर्घकाळ टिकावं आणि त्याला किंमत चांगली मिळावी. या दृष्टिकोनातून ज्या काय फॅसिलिटीज हव्यात त्या फॅसिलिटीज वगैरे अवेलेबल करणं, जसे काय याच्यामध्ये ग्रेडिंग आहे, स्टँडर्डायझेशन आहे, प्री कूलिंग आहे, प्रोसेसिंग आहे, पॅकेजिंग आहे, एक्सपोर्टिंग आहे वगैरे अशा प्रकारच्या फॅसिलिटीज निर्माण करणं, हे मिशन आहे या संचालनालयाचं. आता आपण याचे ऑब्जेक्टिव्ज बघू. ऑब्जेक्टिव्ज ऑफ डायरेक्टर ऑफ मार्केटिंग महाराष्ट्र स्टेट. आता पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू ॲडमिनिस्टर द महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग रेग्युलेशन ॲक्ट 1963 अँड द महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग रेग्युलेशन रूल्स 1961. म्हणजे ज्या कायद्याखाली हे संचालनालयाची स्थापना झाली तो कायदा म्हणजे MAPM ॲक्ट 1963, द
महाराष्ट्र ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग ॲक्ट 1963 आणि त्याचे नियम म्हणजे रूल्स 1967 यांची अंमलबजावणी करणे हे या संचालनाचं काम आहे. देन टू गाईड ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी टू प्रोव्हाइड व्हेरियस फॅसिलिटीज फॉर द मार्केटिंग इन द प्रिन्सिपल मार्केट ॲज वेल ॲज इन द सब मार्केट यार्ड्स. म्हणजे हे APMC जे आहेत म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीज ज्या आहेत राज्यभर ठिकठिकाणी, त्या APMC ज्या कमिटीज आहेत त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज वगैरे म्हणजे त्यांना गाईड करणं, मार्गदर्शन करणं की त्यांची जी मुख्य बाजारपेठा आहेत किंवा इतर ठिकाणी सब मार्केट्स आहेत, मार्केट यार्ड्स आहेत, त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटी पुरवण्यासाठी मार्गदर्शन करणं APMCजना. पुढे टू कलेक्ट अँड स्टोअर फॉर ॲनालिसिस अँड इन्फॉर्मेटिव्ह पर्पजेस द इन्फॉर्मेशन ऑफ प्राईस ऑफ सिलेक्टेड रेग्युलेटेड कमॉडिटीज इन द मार्केट अंडर ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन सिस्टम थ्रू द इन्फॉर्मेशन सेंटर. म्हणजे ह्या डायरेक्ट संचालनाच्या अंडर इन्फॉर्मेशन सेंटर आहेत आणि त्यांची एक ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. त्याच्या माध्यमातून एक सिलेक्टेड काही ज्या सिलेक्टेड शेतीमाल आहे जो रेग्युलेटेड खास करून आहे त्याची किंमत वगैरे या संदर्भातली माहिती गोळा करणं म्हणजे जेणेकरून ती फ्युचर पर्पजसाठी उपयोगाला येईल हे ऑब्जेक्टिव्ह आहे. देन टू मेक व्हेरियस रिफॉर्म्स in the field of agriculture marketing as it is beneficial for improving the standard of marketing services and facilities. म्हणजेच to make various reforms in the field of agriculture marketing as it is beneficial for improving the standard of marketing services and facilities. म्हणजे मार्केटिंग सर्व्हिसेस फॅसिलिटीजचा दर्जा उंचावण्यासाठी ज्या काय योजना आखता येतील त्या योजना आखणं. देन टू गिव्ह डायरेक्ट मार्केटिंग लायसन्स टू व्हेरियस कंपनीज, वेगवेगळ्या कंपन्यांना डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स देणं. टू एनकरेज प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग, म्हणजे खाजगी या ठिकाणी गुंतवणूक ला चालना देणं या मार्केटिंग सिस्टममध्ये जेणेकरून काय होईल टू प्रायव्हेट मार्केट डेव्हलपमेंट, म्हणजे प्रायव्हेट मार्केट डेव्हलप करायची, खाजगी गुंतवणुकीला चालना द्यायची जेणेकरून काय होईल की या ठिकाणी मार्केटची व्याप्ती वाढेल, मार्केट्स वाढतील आणि शेतकऱ्यांना मार्केट्स जवळ उपलब्ध होतील आणि त्यांची शेतमालाला योग्य किंमत मिळेल. पुढे टू इस्टॅब्लिश फार्मर्स मार्केट इन द एरिया ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट, म्हणजे शेतकऱ्यांची म्हणजे फार्मर्स मार्केट म्हणजे शेतकऱ्यांसाठीची बाजारपेठ ज्या ठिकाणी त्यांचा शेतीमाल वगैरे तयार होतो त्या ठिकाणी जवळपास निर्माण करणं. टू इस्टॅब्लिश फार्मर्स मार्केट इन द एरिया ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी सो ॲज टू हेल्प फार्मर्स फॉर डायरेक्टली सेलिंग देअर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस टू कंझ्युमर्स, म्हणजे जेणेकरून काय होईल की अशा मार्केटमध्ये जवळपासच्या म्हणजे मार्केट कमिटीच्या अंडर जे मार्केट चालतं त्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना डायरेक्ट आपला माल जे कंझ्युमर्स आहेत त्यांना विकता येईल. हे ऑब्जेक्टिव्ज होती. द नेचर ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ डायरेक्टरेट ऑफ मार्केटिंग महाराष्ट्र स्टेट, म्हणजे हे जे ऑर्गनायझेशन आहे संचालनालय जे आहे याचं स्वरूप कसं आहे बघू आपण, म्हणजे याची रचना कशी आहे. तर डिपार्टमेंट ऑफ मार्केटिंग इज अ पार्ट ऑफ डिपार्टमेंट ऑफ कोऑपरेशन मार्केटिंग अँड टेक्स्टाईल, म्हणजे आपल्याकडे सहकार, पणन आणि हे जे टेक्स्टाईल डिपार्टमेंट म्हणजे कोऑपरेशन, मार्केटिंग आणि टेक्स्टाईल डिपार्टमेंट जे आहे तर ह्याच्या अंडर हे डिपार्टमेंट ऑफ मार्केटिंग जे आहे हे काम करतं. म्हणजे पणन संचालनालय काम करतं, डायरेक्टर ऑफ मार्केटिंग काम करतं. नंतर डायरेक्टर ऑफ मार्केटिंग महाराष्ट्र स्टेट इज हेडिंग द डिपार्टमेंट ॲज हेड ऑफ द डिपार्टमेंट, म्हणजे पणन संचालक जे आहेत या डिपार्टमेंटचे डायरेक्टर म्हणजे संचालक जे आहेत ते या डिपार्टमेंटचे हेड म्हणून काम करतात. देर आर 3 जॉईंट डायरेक्टर्स टू असिस्ट हिम, म्हणजे हे जे काय संचालक आहेत या संचालनालयाचे त्यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी 3 जॉईंट डायरेक्टर्स आहेत म्हणजे सहसंचालक आहेत. त्याच्यानंतर वर्क प्रोसिजर ऑफ दिस डिपार्टमेंट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग 13 चीफ ब्रँचेस अँड 1 डेप्युटी ब्रँच, म्हणजे यांचं जे ह्या विभागाचं जे कामकाज आहे या ठिकाणी हे 13 मुख्य ब्रँचेस आणि 1 डेप्युटी ब्रँच याच्यामध्ये विभागलं गेलेलं आहे. दीज ब्रँचेस आर कंट्रोल्ड बाय जॉईंट डायरेक्टर्स, म्हणजे जॉईंट डायरेक्टर्स जे आहे ते 3 जॉईंट डायरेक्टर्स आपण बघितले तर ते 3 जॉईंट डायरेक्टर्स हे जे 13 शाखा आहेत आणि 1 डेप्युटी ब्रँच आहे यांचं कामकाज या जॉईंट डायरेक्टर जे आहेत त्यांच्या नियंत्रणाखाली चालतं. त्याच्यानंतर ईच जॉईंट डायरेक्टर
कंट्रोल्स मोर दॅन वन ब्रँच. म्हणजे एक जॉईंट डायरेक्टरकडे एकापेक्षा जास्त शाखा आहेत नियंत्रणासाठी. ॲट प्रेझेंट 6 डेप्युटी डायरेक्टर्स अँड 6 असिस्टंट डायरेक्टर्स आर डेसिग्नेटेड. म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत ब्रँचेस त्यासाठी 6 डेप्युटी डायरेक्टर्स आणि 6 असिस्टंट डायरेक्टर्स हे नेमलेले आहेत त्या ठिकाणी. एव्हरी ब्रँच हॅज 1 डेप्युटी डायरेक्टर. म्हणजे प्रत्येक ब्रँचला 1 डेप्युटी डायरेक्टर, 1 असिस्टंट डायरेक्टर, 1 ऑफिस सुपरिटेंडंट आणि टीम ऑफ सिनियर क्लार्क्स अँड ज्युनियर क्लास असे आहे. म्हणजे प्रत्येक शाखेला 1 डेप्युटी डायरेक्टर, 1 असिस्टंट डायरेक्टर, 1 ऑफिस सुपरिटेंडंट आणि बाकीची टीम जी आहे सिनियर क्लर्क्स आणि ज्युनियर क्लास यांची. अकाउंट इज 14th ब्रँच. म्हणजे ह्याची एक वेगळी ब्रँच आहे अकाउंटाची, विच इज कंट्रोल्ड बाय अकाउंट्स ऑफिसर. म्हणजे त्याचा हेड जो आहे अकाउंट्स ऑफिसर आहे. ही बिलॉंग्स टू द डिपार्टमेंट ऑफ फायनान्स अँड अकाउंट्स. म्हणजे तो या खात्याच्या अंडर जे फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट आहे त्याच्या मार्फत नेमला जातो. ही लुक्स आफ्टर द फायनान्स अँड अकाउंट्स रिलेटेड टास्क. म्हणजे ह्या जे संचालनालयाचे फायनान्स आणि अकाउंट्स रिलेटेड जी काही कामं आहेत हे जे अकाउंट्स ऑफिसर आहेत हे बघतात. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल को रजिस्ट्रार, डेप्युटी रजिस्ट्रार अँड असिस्टंट रजिस्ट्रार लुक्स आफ्टर द वर्क ऑन डिस्ट्रिक्ट लेवल. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजे हे जे रजिस्ट्रार, डेप्युटी रजिस्ट्रार किंवा असिस्टंट रजिस्ट्रार आहेत सहकारी संस्थांचे, कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार ज्याला आपण म्हणतो, ते ह्या डिपार्टमेंटल लेवल म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला जे आहेत ह्याचं कामकाज सांभाळतात. अशा प्रकारे याची जी ही रचना होती या संचालनालयाची. तर दिस वॉज अबाउट द डायरेक्टोरेट ऑफ मार्केटिंग महाराष्ट्र स्टेट. म्हणजे महाराष्ट्र राज्य हे पणन संचालनालय जे आहे याबद्दल ही माहिती होती. याच्यामध्ये शॉर्ट नोट एक्झामला येऊ शकते, तर तुम्ही शॉर्ट नोट चांगल्या प्रकारे लिहू शकाल. दिस आवर लेक्चर एंड्स हिअर. थँक्यू व्हेरी मच.